तर मला सांग, पहिला मी तुला विचारतो, तू किती कंपन्यांमध्ये रिजेक्ट झाली आहेस आणि का झाली आहेस त्या कंपन्यांमध्ये रिजेक्ट? ठीक आहे ना. तर टेक्रेलने प्रोव्हाइड भरपूर कंपन्या केलेल्या, पण थोड्याफार माझ्या पण चॉईसच्या होत्या कंपन्या की मी इथे करेन किंवा तिथे करेन असं. तर मग आतापर्यंत असं 10 कंपन्यांचे तर मी इंटरव्ह्यू दिलेले की जिथे मी रिजेक्ट झालीये. म्हणजे काही कधीतरी ऍप्टिट्यूड मधून बाहेर आलीये किंवा टेक्निकल पर्यंत पोहोचलीच नाहीये कम्युनिकेशनमुळे, कारण आयटी मध्ये तर कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टीसाठी. नाही नाही, मला सांग, सपोज आता कधी कधी काय होतं की 1-2-3 आपल्या रिजेक्शन झाले, माणूस डिमोटिवेट होऊन जातो ना. तर मग तू तू ते कसं ओव्हरकम केलं की नाही? आता आपल्या 10 कंपन्यांनी तुला रिजेक्ट केलं तरी तू 11वी कसं काय देते? मग ते ते खूप इम्पॉर्टंट आहे की 10 कंपन्यांनी मला रिजेक्ट का केलं, ते सोल्युशन पण काढणं गरजेचं आहे ना. नॉर्मली आपण समोरच्यांना धोका देऊ शकतो, पण स्वतःला कुठे धोका देणार ना. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर तुला काय वाटलं, म्हणजे काय तुझ्यामध्ये ऍक्च्युली काय म्हणजे विकनेस काय होता तुझ्यावाला की कंपन्या तुला रिजेक्ट करत होत्या? खरं तर म्हणजे माझं कम्युनिकेशन होतं, पण प्रॉपर फ्लुएंट लागतं मोस्ट ऑफ आयटी मध्ये असं. तर मग बऱ्यापैकी कंपनीमध्ये असंच झालं की कम्युनिकेशनमुळे थोडंसं बाहेर पडले. मग त्याच वेळी असं समजलं की नाही का, एकदा गेलीये तर ठीक आहे इकडे तिकडे, त्यावेळी पण थोडं आपलं डिमोटिवेट होतो वगैरे, पण स्वतःला पुन्हा कव्हरअप करायचं की आता इथपर्यंत आलोय तर पुढे जायचंय. मग त्याच्यानंतर पण दुसऱ्या कंपनीमध्ये पण मी कम्युनिकेशन, म्हणजे एक एक्झाम्पल सांगते की त्या कंपनीमध्ये 5 राऊंड होते आणि आम्ही टोटल 65 स्टुडंट होतो. वॉकिंग म्हणजे असं फुल बाकीचे पण स्टुडंट्स होते, प्लस टेक्निकलचे पण वगैरे असं. आणि त्याच्यामध्ये 5 राऊंड पर्यंत ना मी एंडिंग पर्यंत पोहोचले. 4थ्या राऊंड पण क्लिअर झाला माझा, आणि एकच शेवटचा HR राहिलेला जो की कम्युनिकेशनचा होता. मग बऱ्यापैकी 4थ्यापर्यंत टेक्निकल झालं तर वाटतं ना की बाबा आता सिलेक्शन थोडंच राहिलं, थोडंच म्हणजे होऊन जाईल वगैरे. मग अशाच होप्स होतील की होऊन जाईल. आणि त्या 65 मधले फक्त 7 ते 8च फक्त राहिलेले त्याच्यामधले, त्यातले ते घेणार होते वगैरे. मग वाटलं की होऊन जाईल, त्यांनी चांगलं फीडबॅक दिलं आणि ते म्हणले की कळवतो तुम्हाला. मग ऍक्च्युली त्या टाइमला असं झालं की त्यांनी होल्डवर ठेवलं कम्युनिकेशन बघून, की त्या कम्युनिकेशनमुळे मला त्या कंपनीमध्ये रिजेक्शन आले की ऍट द एंडिंग पर्यंत पोहोचून सुद्धा होल्डवर ठेवून पुन्हा रिजेक्ट केलं त्यांनी. मग असं वाटलं की कम्युनिकेशन वरतीच जास्त आपलं हे होतंय. तर मग टेक्निकल इन्स्टिट्यूटने पुन्हा त्या कम्युनिकेशन वरती मला म्हणजे वर्कआउट केलं माझ्यावरती. नाही, हे खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेव. तू जर सांगितलं नसतं आम्हाला, सर मी या गोष्टीमुळे रिजेक्ट होते, तर आम्ही तुमच्यावर कामच केलं नसतं ना. मग कारण ज्या गोष्टीवर सपोज आम्हाला माहित आता ही मुलगी याच्यामध्ये वीक आहे, आणि ते आमच्यापेक्षा त्या मुलीला जास्त माहित असतं किंवा त्या मुलाला जास्त माहित असतं, तर मी रिजेक्ट, कारण आम्ही तर तिथे पर्सनली इंटरव्ह्यूला जात नाही, आम्ही तुम्हाला पाठवतो ना. की स्वतःला कळायला पाहिजे की माझं ऍप्टिट्यूड वीक आहे, माझं टेक्निकल वीक आहे किंवा माझं कम्युनिकेशन वीक आहे. मग ते ओव्हरकम करून आपण त्यांना पुन्हा ट्रेन करतो, आणि त्यानुसार परत आपण त्यांना काय करतो, मग इंटरव्ह्यू द्यायला लावतो. मग सगळं ठीक आहे ना. मग मी सरांना ज्यावेळी सांगितलं म्हणजे कम्युनिकेशनच्या रिलेटेड झालंय सगळं असं तसं, तर मग त्याच सॅटर्डेला सरांनी HRचा राऊंड पुन्हा ठेवलेला. म्हणजे की तुमचं कुठे काय इंटरव्ह्यू मध्ये चुकतंय किंवा कुठे काय कमी पडताय तुम्ही काय वर्कआउट केलं पाहिजे. मग त्यासाठी पुन्हा सॅटर्डेला सेशन ठेवलं आणि पुन्हा त्याच्यावरती वर्कआउट चालू झालं.